हाय फ्रेंड्स, छान अशी फ्रेश मेथीची भाजी मी धुवून चिरून घेतली आणि म्हटलं भाजी करूया. तर तितक्यात माझी मुलगी आली आणि म्हणाली, काय ही तीच तू बोरिंग मेथीची भाजी करणार आहेस का? तर म्हटलं चला वेगळ्या प्रकारची आता मेथीची भाजी करावी. तर घरी हिरव्या मुगाची डाळ होती, ती मी अर्धी वाटी गरम पाण्यात 10 मिनटात अगदी भिजवून घेतली. 3-4 लसणाच्या पाकळ्या जाडसर कुटून घेतल्या, 3-4 हिरव्या मिरच्या लांब लांब कट करून घेतल्या आणि म्हटलं आता हिला जरा वेगळ्या पद्धतीची भाजी करून द्यावी, म्हणजे ही खाईल. कारण मेथी पौष्टिक असते, सगळ्यांनी खाल्ली पाहिजे. पॅनमध्ये तेल घेतलं, त्याच्यात मोहरी घातली. मोहरी फुटल्यावर मग आता त्याच्यामध्ये जिरं घातलं आणि थोडंसं हिंगही टाकलं. हिंग डायजेशनसाठी चांगलं असते, त्यामुळे हिंग जरूर वापरायला पाहिजे भाजीमध्ये आणि स्वादही छान लागतो. त्यानंतर जाडसर कुटलेला मी लसूण घातला. आता जाडसर यासाठी कुटला, कारण काही वेळ नंतर जेव्हा आपण जेवतो भाजी खातो त्यामध्ये हा लसूण आला ना खूप छान लागतो. पेस्टपेक्षा मला जाडसरच लसूण आवडतो. आणि मग याच्यात ती लांब कट करून घेतलेली हिरवी मिरची पण घातली. आता लांब याच्यासाठी कट केली की बारीक असली आणि तोंडात आली तर कधी कधी कोणाला आवडत नाही ना, तर म्हणून, आणि दिसायलाही छान दिसते. हळद घातली, मग तिखटही घातलं. तिखट तर आपल्या मर्जीने जेवढं हवं तेवढं टाका, पण मला जास्तच तिखट आवडते जरा, त्यामुळे पुन्हा तिखट घातलं मी. आणि छान फ्रेश माझी मेथी याची भाजी मी मस्त अशी परतवून घेतलेली आहे. आणि छान मिक्स झाल्यावर आता थोड्या वेळाने त्याच्यात लगेच माझी जी भिजलेली मुगाची डाळ आहे, हिरव्या मुगाची डाळ टाकलेली आहे. हिरवी मुगाची डाळ पौष्टिक असते, नसलीच तर पिवळी पण चालते, पण ग्रीन जशी मेथीसारखी म्हणून मी टाकली. त्यात मग मी वरतून कुठलंही पाणी टाकलं नाही, मेथीचं पाणी आणि मुगाच्या डाळीतलं पाणी, एवढंच पाणी आहे. आणि मीठ टाकलं, छान हलवलं आणि पॅक असं लहान गॅसवर, म्हणजे गॅसची फ्लेम एकदम लहान आहे, त्याच्यावर ही भाजी होऊ दिली. मधून पुन्हा त्याला मिक्स करत गेली, म्हणजे खाली लागणार नाही. आणि मग आता चेक करते आहे, झाली तर दिसते आहे तर मुगाची डाळ शिजली की नाही. तर परफेक्ट शिजली माझी मुगाची डाळ, घरभर सुवास पसरला आहे. आणि मुलगी आली, काय केलं विचारायला लागली. डाळ मेथी तयार झालेली आहे, तिला खूप आवडली. तुम्ही करून पहा. बाय.